नमस्कार। भारत के इतिहास में पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाज अब देवभूमि उत्तराखंड में गूंजने लगी है। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माणा गांव में निर्मित ज्ञान की देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना की है विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दा कराड जी की। सन 2009 में किया गया ये संकल्प सन 2021 में पूरा हुआ। इस सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर के उद्घाटन का समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तनकार प्रवचनकारों ने भारत की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों तक पहुंचाया। इसी पर आधारित संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दा कराड जी की संकल्पना से उभरे विश्व शांति दर्शन चैनल पर हम देखेंगे। भागवत कथा का अगला संस्करण हमें भगवान विष्णु के वराह अवतार की जानकारी देता है। कैसे वराह अवतार में पृथ्वी को रसातल से बाहर निकाला और कैसे देव तथा दैत्य का निर्माण हुआ, आइए सुनते हैं। स्वयंभू म्हणून निघाले, पण पृथ्वी रसातळाला नेली होती हिरण्यक्ष दैत्यानं. नेल्यावर पुन्हा तक्रार, पृथ्वी जागेवर नाही. काय करावं काय करावं काय करावं काय करावं म्हणाले. चिंता करू नका. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूचं ध्यान केलं. नमोस्तनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिशिरोरुबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. आणि मग भगवान झाले प्रगट. पण कसे झाले? ब्रह्मदेवाच्या नासा छिद्रापासून अंगठ्या एवढ्या रूपात एकदम पटकिनी खाली पडले. खाली पडल्यानंतर त्या अंगठ्या एवढ्या रूपातनं मग विशाल अशा वराहाचं रूप त्यांनी धारण केलं. हा भगवंताचा वराह अवतार आहे. बोलिये महावराह भगवान की. भगवंताला ब्रह्मदेवाने प्रार्थना केली. प्राप्त परिस्थिती भगवंताला ज्ञातच होती, पण प्रार्थना केली की आपण याच्यातनं मार्ग काढावा. तेव्हा महावराह भगवानाने पाताळ लोकामध्ये प्रवेश केला. जाता जाता अतल वितल सुतल तलातल महातल पार करून रसातळाला गेले. रसातळामध्ये तो हिरण्यक्ष दैत्य पृथ्वी घेऊन बसला होता. त्याला आवाहन केलं, बाहेर आला. भगवान विष्णूला पाहून अत्यंत क्रोधित आहे. दोघांमध्ये प्रचंड युद्ध आहे. भगवंताने आपल्या बाहेरच्या 2 दंताग्रांनी, आता वराह रूप आठवा, बाहेरच्या 2 दंताग्रांनी त्याचे वाभाडे काढले, त्याचे आतडे बाहेर काढले वगैरे. हिरण्यक्षाचा वध केला, उद्धार केला आणि तो पूर्वीच्या जय विजयातला जय होता. पृथ्वी आपल्या 2 दंताग्रावर धारण केली, योग्य स्थळी आणून स्थापन केली. पृथ्वीची स्थापना झाल्यावर ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं स्वयंभू म्हणून शतरूपादेवी पृथ्वीवर आले. त्यांचा प्रपंच सुरू झाला, गृहस्थाश्रम सुरू झाला. त्यांचा संसार इकडे सुरू झाला असताना परीक्षितने मध्येच प्रश्न केलाय की जर तो जय विजयापैकी जय होता तर तो कशामुळे राक्षस झाला होता आणि तो कुणाचा पुत्र होता? शुक महामुनी सांगतात, परीक्षित राजा तो कश्यप ऋषीचा पुत्र आहे. कश्यपांना 2 पत्नी, एक दिती एक आदिती. तसं तर त्यांच्या पत्नींचा विस्तार मोठा आहे, कद्रुविणिता वगैरे ते सांगत बसायचं नाही. पण 2 पत्नींचा मुख्य विस्तार, देव आणि दैत्य जन्माला आले. दितीपासून जन्माला आले ते दैत्य, आदितीपासून जन्माला आले ते देव, असं आहे. मग विचारलं की ऋषीची संतती राक्षसी कशी होऊ शकते? कारण शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ किंवा संस्कृतमध्ये यथा बीजम तथा फलम वगैरे हे सगळं ठरलेलं असताना एका ऋषीपासनं राक्षस कसा जन्माला येऊ शकतो, असाही प्रश्न परीक्षितने केला. तेव्हा इतिवृत्तांत सांगताना थोडक्यामध्ये सनकादिक एकदा भगवान विष्णूच्या दर्शनासाठी वैकुंठ लोकामध्ये जातात. जय विजय द्वारामध्ये आहेत. सनकादिक ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र, ब्रह्मसाक्षात्कारी संत, निवृत्ती मार्ग परायण, वैराग्याची महामूर्ती असलेले, अंगावर वस्त्र वगैरे काही नाहीत. गेले आणि जाऊन प्रार्थना केली, आम्हाला भगवंताचं दर्शन घ्यायचं. जय विजयाला यांचा परिचय नव्हता. त्यांनी सांगितलं, अरे कुणी येतन म्हणता आम्हाला भगवंताचं दर्शन घ्यायचं. कोण आहेत तुम्ही? असे नंग धडंग आलात, अंगावर कपडे नाही, काय नाही, कशाला आले इथं? निघा इथनं, चला चला चला. त्याने सांगितलं, असं करू नका, आम्ही भक्त आहोत, आम्हाला दर्शन घ्यायचं. ते म्हणाले, आम्ही द्वारपाल आहेत. आम्ही भक्त आहेत, आम्ही द्वारपाल आहेत. पेटलं. मग एकदा पेटलं की मग ते सोपं नसतं. वाद हा विचित्र आहे की नाही? कोणताही असू द्या, वितंडा असो, जल्पा असो, नाही तर कोणत्याही प्रकारचा का असं ना, वाद तो वाद आहे. वादाचे 3 प्रकार सांगितले शास्त्रात. चला जाऊ द्या, मला तेही सांगायचं ना. मग ठरलं. अत्यंत क्रोधात आल्यानंतर त्या सनकादिकाने श्राप दिला की तुम्हाला राक्षस जन्म 3 धारण करावा लागतील. मग भगवान विष्णू बाहेर आले. ज्यावेळेस आपल्यांवर संकट येतं त्यावेळेस भगवंताला धावावं लागतं. ते सेवक आहेत भगवंताचे, शेवटी कितीही झालं तरी सेवक आहेत. जय विजय सुद्धा भक्तिवानच येतो. पण जेव्हा अपराध घडला, भगवान विष्णूंनी क्षमा मागितली, विनंती केली, उशाप द्या, द्या उशाप यांना. तेव्हा सनकादिकाने उशाप दिला. कारण तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, तुम्ही कृपावंत आहेत, दयाळू आहेच आहेत, तुम्ही द्या उशाप. विनंती केल्यावर सांगितलं, जरी राक्षस जन्म प्राप्त झाला
तरीही प्रत्येक जन्मामध्ये उद्धार करण्यासाठी भगवंता तुम्ही अवतार घ्याल आणि तुमच्या हातानेच यांचा वध होईल. असे 3 जन्म होतील. त्याच्यापैकी पहिला जन्म जय विजयाचा झाला तो हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप. हिरण्यक्षाचा वध वराहाने केला, हिरण्यकश्यपचा वध नरसिंहाने केला. दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्ण, श्रीराम अवतार भगवंताचा त्यांच्याकरिता, त्यांचा वध श्रीराम अवतारामध्ये भगवंताने केला. आणि मग शिशुपाल आणि दंतवक्त्र हा तिसरा जन्म. काही जण कंस मांडतात, पण कंस जय विजयापैकी नव्हता. कंसाची कथा वेगळी आहे, त्याचा विचार गर्ग संहितेत आहे, तिकडे जायचं नाही. मन को लुभाने वाले संगीत और मौलिक विचारों से समृद्ध कीर्तन प्रवचन की ये श्रृंखला जारी रहेगी, बस थोड़े से अंतराल के बाद। विश्व शांति दर्शन चैनल पर फिर से एक बार आप सबका स्वागत है। संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में हम सुन रहे हैं युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी को। शिशुपाल आणि वक्रदंताचा उद्धार करण्यासाठी भगवान गोपाल कृष्णाने त्यांचा उद्धार केलाय. अशी ही सगळी पूर्वनियोजित स्थिती असल्या कारणानं हा हिरण्यक्ष दैत्य भगवंताने वराह रूपामध्ये त्याचा नाश केला. पण पुन्हा प्रश्न केला होता की शुद्ध बीजापोटी त्याचं काय? तर त्यांनी सांगितलं की ही जी दिती होती ही तमोगुणी वृत्तीची होती. तमोगुणी वृत्तीची होती. पहा, बीज जसं शुद्ध असावं तशी भूमी शुद्ध असावी. यथा बीजम तथा फलम हे जरी खरं असलं तरी भूमी शुद्ध आवश्यक आहेच आहे. भूमीची शुद्धी सुद्धा तमोगुणी वृत्तीची होती, रजोगुणी वृत्तीची होती, रजतमाचं मिश्रण होतं, विक्षिप्त वृत्तीची होती. एके दिवशी हे ऋषी दर्भाच्या आसनावर म्हणजे आपल्या गवताच्या आसनावर बसले होते. हातामध्ये माळ आहे, संध्या उपासना चालू आहे, सूर्य मावळण्याची वेळ होती. गायत्रीचा जप सुरू होता. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम म्हणा ज्यांना येते ते. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात असा त्यांचा गायत्री मंत्राचा जप वगैरे सुरू होता. तेवढ्यामध्ये ती संध्येच्या समयाला ऋषींकडे आली आणि तिने प्रणयाराधन करण्याची इच्छा व्यक्त केली. मला रतिक्रीडेचं रतिसुख पाहिजे असं म्हणाली. ऋषींनी सांगितलं ही योग्य वेळ नाहीये. मी पती आहे, माझं कर्तव्य तुला रतिसुख देणं, मात्र तू काही काळ थांब. एक प्रहर संपल्यानंतर रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये मी तुझी इच्छा पूर्ण करेन असं सांगितलं. पण ती ऐकली नाही. तिने हाताला धरून त्यांना ओढलं. ते म्हणतात, अगं असं करू नको बाई, हे योग्य नाहीये, कारण यावेळेला जर तुला रतिसुखाची प्राप्ती झाली आणि तू गर्भवती झालीस तर होणारी संतती ही भगवान शंकराच्या कोपाला भाग होतील आणि त्याचा परिणाम ते दैत्यवृत्तीच्या जन्माला येतील. कारण भगवान शंकर हे सायंकाळच्या वेळेला घरोघरी फिरत असतात, म्हणून सायंकाळी 14 कृत्य वर्जित सांगितले. खोटं बोलू नये, भांडण करू नये, भांड्यांचा खडखडाट घरात करू नये, धूळ बाहेर लावू नये, नाहीतर ती महादेवाच्या अंगावर जाते संध्या समयाला, किंवा त्यावेळेला भोजन करत बसू नये, एकतर आधी जेवून घ्यावं एकतर नंतर जेवून घ्यावं, असे बरेचसे 14 वर्जित नियम आहेत. मग हे नको 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 म्हणत असतानाही कामातुरा नाही लाज भय चिंता अथवा कामातुरम न लज्जा न भयम न चिंता अशी विचित्र अवस्था. रतिसुखाची प्राप्ती झाली, गर्भधारणा झाली. त्यांच्या गर्भामध्ये त्या श्रापातल्या जय विजयांनी हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपच्या रूपामध्ये जन्म घेतला असं वर्णन शुकाचार्याने केलं. त्याच्यामुळे कश्यप ऋषीच्या पोटी का होत नाही, पण संतती राक्षसी आल्याचं आपल्याला दिसतं असं विशुद्ध वर्णन या ठिकाणी केलंय. शुक महामुनी पुढे सांगतात, मग पृथ्वी योग्य स्थळी स्थापन केली असता स्वयंभू म्हणू आणि शतरूपा देवींना 5 संतती झाल्या. त्याच्यापैकी 3 कन्या आणि 2 पुत्र. कन्यांची नावं अनुक्रमे आकुती, प्रसूती आणि देवहूती. पुत्रांची नावं उत्तानपाद आणि प्रियव्रत. आकुती नावाची जी कन्या होती ती ज्यावेळेस उपवर झाली, विवाहास योग्य झाली, त्यावेळेस तिचं लग्न रुची नावाच्या प्रजापतीसोबत करून दिलं. रुची प्रजापतीपासून आकुती नावाच्या कन्येला यज्ञदत्त नावाचा पुत्र जन्माला आला, तो सुद्धा भगवत अवतार मानलेला आहे. प्रसूती नावाची जी कन्या होती तिचा विवाह दक्ष प्रजापतीसोबत झाला. मग दक्ष प्रजापतीपासून 1000 पुत्र आणि 60 कन्या जन्माला आल्या. त्याच्यापैकी ज्येष्ठ कन्या होती सती, तिचा विवाह भगवान शंकराशी झाला. पुढे भगवान शंकराचं आणि दक्षाचं मनोमालिन्य झाल्याची कथाही आहे. नंतर तिसरी कन्या जी देवहूती होती तिचा विवाह अजून झाला नव्हता. त्यावेळेला ब्रह्मदेवाचा एक मानसपुत्र, त्यांचं नाव कर्दम ऋषी, ते सरस्वती नदीच्या तटावरती, पहा पुन्हा सरस्वती येते बरं का, वारंवार येते, गंगा येते, सरस्वती येते. आणि एक वैशिष्ट्य सांगतो, ऋग्वेदामध्ये सर्वात जास्त उल्लेख जिचा आहे ती सरस्वती आहे.
आणि नंतर गंगेचा उल्लेख आहे. गंगेचा उल्लेख 3 स्थानी येतो आणि सरस्वतीचा उल्लेख मात्र 18 स्थानी मला सापडला. कदाचित अजून असेल, पण जेवढं माझं निरीक्षण आहे. चला, मग या सरस्वतीच्या तटावर 200 वर्ष तप केल्यावर त्यांना भगवान विष्णू प्रसन्न झाले. म्हणतात वरम ब्रूहि वर मागा. त्यावेळेस कर्दम ऋषीने सांगितलं, हे भगवंता, माझी इच्छा नाही गृहस्थाश्रमामध्ये जाण्याची, परंतु माझ्या वडिलांचा आग्रह आणि आज्ञा असल्यामुळं मला गृहस्थी व्हावं लागणार आहे आणि मला प्रपंचात अजिबात आसक्ती नाही. पण जर मी गृहस्थाश्रम स्वीकारलाच तर मला होणारी संतती तुमच्या सारखी जन्माला यावी. तुमच्या सारखी, इथं अडचण आहे. सादृश्यता. भगवंतानी सांगितलं असं आहे, माझ्या सारखा मीच आहे जगात. एकमेवम अद्वितीयम ब्रह्म. मी एकटाच आहे, नाहीच आहे माझ्यासारखं दुसरं कोणी. भेदच नाही ना, सजातीय नाही, विजातीय नाही, स्वगत नाही. मग माझ्या सारखं असते कधी. एकतर तेच नाही तर दुसरं. व्यवहारात सुद्धा सारखं काही नाही. आपण म्हणतो तुमच्या सारखा माणूस दिसला, सारखा असतो का? जरा तोंडवळा मिळता जुळता असला म्हणजे तो थोडीच आहे, तो वेगळा हा वेगळा. काय सादृश्यता, दिसण्यात तोंडवळा सारखा दिसला म्हणून दोघही. आता समजा एखाद्या, आमचे सगळे विद्वान मंडळी आहेत, आमचे बापू आहेत, बापूंच्या सारखा असला म्हणून का बापूंसारखं वाजवता येईल का? दिसायला असलं म्हणून काय होतं? असं थोडी आहे. सादृश्यता हा भिन्न धर्म आहे. भिन्न धर्मत्वे सादृश्यत्वे हा वेगळा विषय, तिकडे जात नाही मी आता. थोडक्यामध्ये आपल्याला वैशेषिक शास्त्र काही मांडायचं नाही. थोडक्यात सांगतो, भगवंताने सांगितलं, बाबा मी एकच आहे जगामध्ये, मीच तुझ्या पोटी जन्म घेईल, माझं तुला वरदान आहे. अत्यंत प्रसन्न झाला. खरं म्हणजे तुम्हीच या असंच म्हणायचं होतं, नीट ऐका. पण धजत नव्हता, हिम्मत होत नव्हती. कारण भगवंत आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. कसं म्हणावं तुम्ही या? कदाचित माझी योग्यता नसली, पात्रता नसली, क्षमता नसली, अधिकार नसला, योग्यता, तर मग हा कुठेतरी भाव संकोचात. आणि मग प्रसन्न होऊन सांगितलं, माझी तीच इच्छा होती की साक्षात तुम्ही जर माझ्या पोटी जन्माला आलात तर माझा गृहस्थ धर्म सफल होईल. आता गृहस्थ धर्म सफल कशाने होतो याचे 4 श्लोक दिलेत, ते सांगत नाही मी. थोडक्यात सांगतो, देवाचं नामस्मरण करत जावं, त्यातले त्यात नवरा बायकोने पोरांनी नामस्मरण करावं, गृहस्थ धर्म सफल आहे. काय त्याच्यात एवढं अवघड? फार मोठं अवघड सांगत नाही. सगळ्यांनी नामस्मरण केले की झालं सफल. बाकीचे चढउतार येणारच आहेत. ठीक है, चला. इस तरह कई कीर्तन प्रवचनों का आनंद हम उठा पाएंगे विश्व शांति दर्शन चैनल पर, संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में। मिलते हैं अगले संस्करण में, तब तक देखते रहिए विश्व शांति दर्शन।